मंडळी, माधुरी हत्तीनीचा लोकांना असणारा लळा गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलाच असेल। या माधुरी हत्तीनीच्या निमित्तानं कोल्हापुरातल्या बुजुर्ग मंडळींना एका हत्तीची आठवण आवर्जून आली आणि या हत्तीच्या आठवणी ताज्या सुद्धा झाल्या। हा हत्ती अर्थातच कोल्हापूरचा हिरो झालेला बर्ची बहादूर। आता मी ज्या ठिकाणी उभी आहे तो जुना राजवाड्याचा परिसर आहे आणि माझ्या पाठीमागे आहे तो नगारखाना। या नगारखान्याच्या इथंच हा बर्ची बहादूर हत्ती उभा राहायचा। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 60 मारी बांधली होती आणि या 60 मारीमध्ये या बर्ची बहादूरनं आपले विशेष कौशल्य दाखवले होते, त्यामुळे तो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता। इथं तो उभा असायचा, त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक महिला या देवीचं दर्शन घेतल्यानंतर बर्ची बहादूरचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घरी जात नसायच्या। याच परिसरामध्ये अनेक शाळा सुद्धा आहेत। या शाळातली पोरं मधल्या सुट्टीमध्ये बर्ची बहादूरला बघायला यायची आणि त्याला भेटल्याशिवाय ती पुन्हा काही जात नसायची। अशा प्रकारे या बर्ची बहादूरनं समस्त कोल्हापूरकरांना एक वेडच लावलं होतं। म्हणजे हत्तीचं कोल्हापूरकरांवर की कोल्हापूरकरांचं हत्तीवर प्रेम होतं हेच कळत नसायचं। तर असा हा कोल्हापूरचा असलेला बर्ची बहादूर आजारानं त्याचं निधन झालं। म्हणजे अगदी लोकांच्याही किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला सुद्धा एवढी गर्दी नसेल एवढी गर्दी या बर्ची बहादूरच्या अंत्ययात्रेला होती आणि कोल्हापूरमध्येच इथं कळंबा तलावाच्या परिसरामध्येच मोठा खड्डा खणून त्या हत्तीला तिथं पुरण्यात आलं। म्हणजे 9 ऑगस्ट 1971 या दिवशी या हत्तीचं निधन झालं आणि हा हत्ती त्या दिवशी आपल्या कोल्हापूरकरांना निरोप देऊन निघून गेला। तर असा हा कोल्हापूरचा हिरो बनलेला देखणा रुबाबदार आणि कोल्हापुरी ऐटीत चालणारा बर्ची बहादूर हत्ती आजही कोल्हापूरच्या चौकामध्ये कट्ट्यावर गेला तर अनेक बुजुर्ग मंडळी या बर्ची बहादूरचं नाव काढताना दिसतात। तुमच्या सुद्धा अशा काही आठवणी असतील बर्ची बहादूरच्या किंवा तुमच्या आजी आजोबांना सुद्धा हा बर्ची बहादूर माहिती असेल, त्याच्याबद्दलच्या काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। धन्यवाद।